ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतः सुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः। प्रभो वीरवर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अलौकिक चरित्राला आपल्या विशुद्धांतःकरणात धारण करण्यासाठी पुन्हा एकदा नवीन राष्ट्राच्या निर्मितीसाठी कटिबद्ध होण्यासाठी या प्रांगणामध्ये उपस्थित असलेले सर्व राष्ट्रप्रेमी, सावरकर प्रेमी भगिनी आणि बांधव, आजचे विशेष मान्यवर अतिथी, आदित्य प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते आणि स्वातंत्र्यवीरांच्या चरित्राला आपल्या बुद्धीमध्ये धारण करण्यासाठी येथे उपस्थित असलेला तरुण वर्ग, महाविद्यालयीन तरुण आणि तरुणी, ज्यांच्या पराक्रमी करांनी आपल्या राष्ट्राला पुन्हा सावरलं, त्या सावरकरांचं अलौकिक चरित्र आजपासून 8 दिवसपर्यंत आपण सानंद गाणार आहोत. स्वातंत्र्यवीर सावरकरांचं चरित्र सर्वार्थानं अलौकिक आहे. या भारतीय संस्कृतीमध्ये, या हिंदू राष्ट्रामध्ये जी नररत्न जन्माला आली, ज्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा इतिहासावर उमटवला, नियतीनं काळाच्या उदरामध्ये लिहिलेली अक्षरं आपल्या कर्तृत्वानं सिद्ध करून दाखवली, अशी जी अलौकिक नररत्न या भारतीय संस्कृतीमध्ये निर्माण झाली, ज्यांची नावं हाताच्या बोटावर घेता येतील, अशा प्रातत्मध्ये चरित्रामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचं एक चरित्र आहे. निर्विवादपणे आणि निसंशयपणे स्वातंत्र्यवीरांचं कर्तृत्व हे वैनतेयासारखं आहे. आकाशाला गवसणी घालावी, सागराला पालाण घालावं, असं काही अलौकिक कर्तृत्व सावरकरांनी या आपल्या मातीमध्ये, या संस्कृतीमध्ये करून दाखवलेलं आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचं चरित्र आहे असं मी म्हणतो. आयुष्य नाही, तुम्हाला सर्वांचे आयुष्य असतात आणि लोकोत्तर महात्म्यांची चरित्र असतात. जिथे सद्गुणांचा समुच्चय असतो तिथे चरित्र असतं. जिथे जीवनमूल्य असतात तिथे चरित्र असतं. जिथे जीवनमूल्य शिरोधार्य केली जातात तिथे चरित्र असतं. जिथे अंतःकरणामध्ये राष्ट्रभक्तीची धगधगी ज्वाला प्रज्वलित झालेली असते तिथे चरित्र असतं. अवघे सद्गुण आणि अवघी जीवनमूल्य जिथे आचरून दाखवली जातात तिथे चरित्र असतं. अवघ्या समाजाला आपल्याबरोबर न्यावं असा हव्यास जिथे मनामध्ये असतो तिथे चरित्र असतं. आपल्या राष्ट्राबद्दलचा नितांत गौरव, आत्मगौरव आणि स्वाभिमान ज्या हृदयामध्ये, ज्या बुद्धीमध्ये, ज्या चित्तामध्ये, ज्या अहंकारामध्ये, ज्या मनामध्ये असतं तिथे चरित्र असतं. आपल्या राष्ट्रानं उन्नत व्हावं आणि जगाला मार्गदर्शन करावं अशी अत्यंत भव्य दिव्य महत्वाकांक्षा आणि ती सुद्धा सात्विक ज्या हृदयामध्ये आणि बुद्धीमध्ये असते तिथे चरित्र असतं. जिथे आपल्या राष्ट्रामधला प्रत्येक नागरिक हा राष्ट्रप्रेमानं उचंबळून यावा आणि नवराष्ट्र त्यांनी निर्माण करावं अशी प्रेरणा प्रत्येक नागरिकाला द्यावी असं हृदगत ज्याच्या चित्तामध्ये असतं तिथे चरित्र असतं. ज्याला असं वाटतं, जो या मार्गाने स्वतःचं कर्तृत्व प्रगट करत असतो तिथे चरित्र असतं. आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचं हे असं अलौकिक चरित्र आहे. म्हणून गदी माडगुळकरांनी सावरकरांविषयी लिहिताना म्हटले ते अक्षरशः खरं आहे. चिरंजीव या हुतात्म्याचा विजयी अभिमान
चिरंजीव या हुतात्म्याचा विजयी अभिमान, इतिहासाविन कोणी करावा याचा सन्मान. आहा, काय विलक्षण सुंदर लिहून ठेवले. कोणाही प्रज्ञावंताला सुद्धा ज्याचा शब्दात गौरव करता येणार नाही त्याचा गौरव आपल्या गौरवशाली इतिहासाने करावं, असं स्वातंत्र्यवीरांच्या बद्दल गदी माडगूळकरांनी लिहून ठेवलेलं आहे. ज्या तिळभांडेश्वराच्या गोळामध्ये नाशिकमध्ये स्वतंत्र भारताचं अलौकिक स्वप्न स्वातंत्र्यवीरांनी पाहिलं, तो गोळ पाहिल्यानंतर कुसुमाग्रजांच्या प्रतिमेला धुमारे फुटले आणि याच अंधाऱ्या गोळामध्ये क्रांतीचा एक लाल नवीन तारा निर्माण झाला, म्हणून कुसुमाग्रजांनी लिहून ठेवलेला आहे. आणि ते सर्वार्थानं खरं आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचं चरित्र बहुआयामी आहे. त्यांच्या जीवनाचे, त्यांच्या चरित्राचे जितके पैलू अभ्यासावेत तितके थोडे आहेत. इतकं ते चरित्र लोकविलक्षण आणि अत्यंत प्रतिभाशाली आणि आपल्याला निरंतर प्रेरणा देणार आहे. वक्ता दशसहस्रेषु असा हा अलौकिक वक्ता होऊन गेला, ज्याच्या वक्तृत्वाची भरळ त्यांच्या अनुयायांनाच नव्हे त्यांच्या शत्रूंना सुद्धा पडली. इतकं सामर्थ्य त्यांच्या वाणीमध्ये होतं. शतेषु जायते शूरः सहस्रेषु च पंडितः वक्ता दशसहस्रेषु दाता भवति वानवा, अशी आपल्याकडे म्हण आहे. संस्कृत भाषेमध्ये सुभाषितकाराने लिहून ठेवलेला आहे. असा हा अलौकिक वक्ता होता की ज्याचं वक्तृत्व ऐकताना हजारो श्रोतृजन, हजारो श्रोते आपल्या सर्वांगाची कर्णेंद्रिय करत असत. असं अलौकिक सामर्थ्य त्यांच्या वाणीमध्ये होतं. हा केवळ वक्ता दशसहस्रेषु होता असं नव्हे, हा क्रांतदर्शक तत्वज्ञ होता. राष्ट्राचं स्वतंत्र तत्वज्ञान त्यांनी मांडून दाखवलेलं आहे. हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आणि राष्ट्रीयत्व हेच हिंदुत्व असं अत्यंत निस्संदिग्धपणे सांगणारा हा अलौकिक महात्मा या मातीमध्ये आपल्या संस्कृतीमध्ये होऊन गेलेला आहे. हा महाकवी होता. अंदमानमध्ये ज्याची काया चिंबून निघत होती, पिचून निघत होती, झिजून निघत होती, अशा वेळेला या महात्म्यानं एक महाकाव्य निर्माण करावं, कंठस्थ करावं, हा चमत्कार म्हणावा लागेल. हा रससिद्ध असा महाकवी, अत्यंत प्रौढ, अत्यंत प्रसन्न, अत्यंत गंभीर अशा स्वरूपाचं काव्य निर्माण करणारा हा श्रेष्ठ दर्जाचा महाकवी होऊन गेला. जगन्नाथाच्या रथासारखं भव्य दिव्य स्वप्न सावरकरांच्या शिवाय अन्य क्वचितच कुणी पाहिलं असेल. आपल्या स्वतंत्रतेला, आपल्या मातृभूमीला ज्या माध्यमातून, ज्या काव्यातून त्यांनी दंडवत घातलेला आहे, त्याची भाषा इतकी प्रसन्न, इतकी प्रौढ, इतकी सुंदर आहे की ती ऐकल्यानंतर, ती वाचल्यानंतर आपण अक्षरशः रोमांचित होऊन जातो. हा अखंड सावधान राहणारा महापुरुष आहे. हा फार थोर राजनीतिज्ञ आहे. हा फार थोर राजकारणपटू आहे. एवढंच नव्हे तर अवघ्या हिंदूंनी एकत्र यावं आणि नवराष्ट्राची निर्मिती करावी हे पुन्हा पुन्हा आग्रहानं सांगणारा हा थोर राष्ट्रभक्त आहे. हा जसा क्रांतदर्शक तत्वज्ञ आहे तसा भविष्यामध्ये डोकावणारा हा लोकोत्तर द्रष्टा आहे. सावरकरांनी जे जे लिहिलं, जे जे उच्चारलं, जे जे भविष्यात डोकावून पाहिलं, त्या सगळ्याच प्रत्यंतर आज आपण घेतो आहोत. इतका हा द्रष्टा महामानव आणि श्रेष्ठ महापुरुष आहे. स्वातंत्र्यवीरांनी आपल्या राष्ट्राला जे योगदान दिलं, स्वातंत्र्यवीरांनी आपल्या राष्ट्रासाठी जे कर्तृत्व गाजवलं ते निखळ आहे, लोकविलक्षण आहे. आणि म्हणून कवी म्हणतो ते खरंच आहे की कर्पूरचे जो जाळी आपले अवघे कर्तृत्व खरंच आहे. कापरासारखं ज्यांनी स्वतःला जाळून घेतलं आणि केवळ या राष्ट्राच्या आत्मोन्नतीचा ध्यास धरला, मनामध्ये एकच आस धरली, राष्ट्र निर्मितीचा विश्वास धरला, हे स्वतंत्र राष्ट्र निर्माण व्हावं, हे स्वराज्य व्हावं, सुराज्य व्हावं, असं ध्यास अखंड ज्यांनी चित्तामध्ये धरला, त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचं चरित्र अलौकिक आहे. कोणत्याही महापुरुषाचा, लोकोत्तर महात्म्याच्या चरित्राचा अभ्यास करताना प्रत्येकाला एकच भान ठेवावं लागतं. ते भान न ठेवल्यामुळे ज्यांच्या नावामध्ये आचार्य आहे अशी माणसं सुद्धा, विद्यार्थी सुद्धा न शोभेल अशी वक्तव्य करून जातात. म्हणून कोणत्याही लोकोत्तर महात्म्याचं चरित्र अभ्यासत असताना ज्या कालखंडामध्ये त्या महात्म्याने कर्तृत्व गाजवलं
त्या कालखंडामध्ये राजकीय परिस्थिती, सामाजिक परिस्थिती, धार्मिक परिस्थिती, आर्थिक परिस्थिती, वाङ्मय, विज्ञान, कला आणि शिक्षण, संस्कृतीच्या या अष्टांगाचं भान अभ्यासकाला, संशोधकाला नित्य ठेवावं लागतं. स्वतः सावरकरांनी ते नित्य ठेवलेलं आहे. आमच्या देशामध्ये धर्माला टाकून काहीही झालं नाही, पण स्वातंत्र्यवीर सावरकर विज्ञाननिष्ठ होते. आमच्याकडे ज्यांनी ज्यांनी म्हणून भाष्य निर्माण केली, टीका लिहिल्या, त्यांनी अथा तो धर्मजिज्ञासा म्हटलं, अथा तो धर्मजिज्ञासा. सावरकरांनी वेगळंच सांगितलं. ते म्हणाले असा असो काय इतिहास जिज्ञासा. आपल्या मातीमध्ये जे जे लोकोत्तर महात्मे निर्माण होऊन गेले त्यांना इतिहासाबद्दल विलक्षण प्रेम वाटले. मग ते लोकमान्य टिळक असत, सुभाषचंद्र बोस असत, योगी अरविंद असत, स्वतः स्वातंत्र्यवीर सावरकर असत, रवींद्रनाथ टागोर असत, कोणताही लोकोत्तर महात्मा आपण ध्यानामध्ये घेतलात आपल्याला असं लक्षात येईल की इतिहासाचा सखोल अभ्यास या सर्व लोकोत्तर महात्म्यांनी केलेला आहे. विवेकानंदांना इतिहासाचं अलौकिक प्रेम होत. त्यांनी जे प्रधान विषय शालेय अभ्यासक्रमात असं सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये अग्रक्रम त्यांनी इतिहासाला दिलेला आहे. इतिहासामधली चरित्र अभ्यासल्याशिवाय कधीही राष्ट्र उन्नत होत नाही असा लोकविलक्षण सिद्धांत विवेकानंदाने सुद्धा मांडलेला आहे आणि तो स्वातंत्र्यवीरांच्या अगोदर मांडलेला आहे. हे ध्यानात घेण्यासारखं आहे. स्वातंत्र्यवीरांना इतिहासाचं अत्यंत प्रेम होतं आणि म्हणून 1857चं स्वातंत्र्य समर त्याने लिहिलं. या देशामध्ये जे जे गौरवशाली होता, ज्याचा अभिमान आम्हाला वाटेल, आमच्या पूर्वजांनी जे जे लोकोत्तर कार्य केलं ज्याचा अभिमान आम्हाला वाटेल असं सर्व त्यांनी अभ्यासलेलं होतं. आणि नुसतं अभ्यासलेलं होतं असं नव्हे तर त्याचं अतिशय तर्कशुद्ध विश्लेषण स्वातंत्र्यवीर सावरकरांनी करून दाखवलेलं आहे. आणि म्हणून इतिहासाची चिकित्सक मीमांसा स्वातंत्र्यवीरांनी आपल्या अलौकिक बुद्धिवैभवानी केलेली आहे. पूर्व पीठिका या देशाची त्यांनी स्वतंत्र मीमांसा करून मांडलेली आहे. ती आपल्याला जर कळली तर स्वातंत्र्यवीरांचं अलौकिक चरित्र कळेल, अन्यथा स्वातंत्र्यवीरांचं अलौकिक चरित्र आपल्याला कळणार नाही. म्हणून ज्या कालखंडामध्ये या महात्म्यानं लोकोत्तर कामगिरी केली त्या कालखंडामध्ये आपल्याला जावं लागेल. इतिहासाची काही पानं ओलांडून आपल्याला मागं जावं लागेल. आणि मग स्वातंत्र्यवीर सावरकर कोण होते, स्वातंत्र्यवीरांना प्रेरणा कशी मिळाली, त्यांच्या जीवनाचं लक्ष्य कोणतं होतं, हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व असा मंत्र त्यांनी का जागावला ते आपल्या बरोबर लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून प्रारंभीच आपल्याला विनंती करणार आहे. आज पहिला दिवस आहे प्रवचनमालेचा की आपण सजग व्हा, सावधान व्हा, एकचित्त व्हा. कारण एका लोकोत्तर महात्म्याचं चरित्र आपण गायला बसलेलो आहोत. ते गायचेही तितक्याच तल्लीनतेनं आणि ते आपल्या हृदयामध्ये बुद्धीमध्ये धारण करायचे तितक्याच तल्लीनतेने आणि तद्रूपतेने. म्हणून सावधान व्हा आणि आपण सगळेजण एकचित्त व्हा. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपलं आत्मवृत्त लिहिले. काही माणसं आत्मवृत्त लिहितात आणि मग 1,000 प्रती छापल्या गेल्यानंतर 990 वाटतात. अशा आत्मवृत्ताला कोण स्थान देतं? सावरकरांनी प्रारंभीच 2 शब्द लिहिलेत. लिहू का? मी हे लिहावं का? मी जे जे अनुभवलं, मी ज्या राजकारणामधून गेलो, मी ज्या अंदमानामध्ये गेलो, माझ्या दृष्टिक्षेपामध्ये जे जे थोर राजकारणी नेते आले, मला जे जे अनुभव लागले, आत्मानुभूती आली, ते लिहू का? आणि मग स्वातंत्र्यवीर म्हणतात की काही माणसं स्वतः अट्टहासाने आत्मचरित्र लिहितात, पण ते लिहित असताना पराकोटीचा पक्षपातीपणा करतात आणि काही विस्मृतीची त्यांच्या आठवणी गेलेली असतात आणि त्यांच्याही चरित्राला त्यातून न्याय मिळत नाही आणि त्याच्यामधून समाजाचं आणि राष्ट्राचंही हित होत नाही. काही वेळेला कुटुंबाचे इतिहास लिहिले जातात. केवळ भारतामध्ये नव्हे परदेशामध्ये सुद्धा अशी प्रथा आहे. त्याला त्यांनी चीनचं उदाहरण दिलेलं आहे. पण यामुळे समाजाचं परिवर्तन होत नाही, राष्ट्राची धारणा होत नाही, व्यक्ती आत्मोन्नत होत नाही. मग चरित्र कुणी लिहावं, आत्मवृत्त कुणी लिहावं, ही भूमिका स्वातंत्र्यवीर स्वच्छ करतात आणि सांगतात की ज्यांनी आपलं सगळं जीवन, आपलं सगळं चरित्र राष्ट्रासाठी समर्पित केलेलं आहे, त्या समर्पणामुळे पुढल्या पिढ्यांना ज्याची प्रेरणा मिळणार आहे, ज्या चरित्रामुळे राष्ट्राची धारणा होणार आहे आणि त्या प्रत्येक नागरिक आत्मोन्नत होणार आहे, अशाही आपली चरित्र लिहावी.
असं स्वातंत्र्यवीर सावरकर आग्रहाने सांगतात। आणि ते म्हणून म्हणतात की मी जे आत्मवृत्त लिहिलं ते आत्मवृत्त कसं आहे, तर ते माझा जो अनुभव आहे सगळा राजकीय नव्हे, त्याच्या अगोदर या देशामध्ये राष्ट्रामध्ये जो ज्वलंत इतिहास घडून गेलेला आहे त्याचा तो परिपाक आहे, त्याची ती पूर्णावस्था आहे। आणि म्हणून स्वतः स्वातंत्र्यवीरांनी आत्मवृत्त लिहून ठेवलेलं आहे। 1857चं स्वातंत्र्य समर झालं आणि वर्ष 2 वर्ष प्रचंड झुंज झाली आणि ते दिसलं गेलं। एका ब्रिटिश इतिहासकारांनी लिहून ठेवले, आम्ही त्यापासून शहाणपणाचे धडे घेतले, कारण 100 वर्षामध्ये आम्हाला जेवढं रक्त सांडावं लागलं नाही तितकं रक्त आम्ही त्या 2 वर्षात सांडलं ब्रिटिशांचं, म्हणून आम्ही शहाणे झालो असं त्यांनी म्हटलेलं आहे। तेव्हा आता थोडंसं सामोपचाराने घ्यावं आणि इथल्या माणसाचं मन राजी राखावं असं सावधपण ब्रिटिशाला आलं। आणि मग ब्रिटिशांनी असं ठरवलं की हिंदू माणसाच्या व्यक्तिगत जीवनामध्ये फारशी खळबळ करायची नाही। करायचं काय तर आपण त्यांना आपल्या बुद्धीनं, आपल्या अस्त्रानं, आपल्या शस्त्रानं, आपल्या श्रेष्ठतेनं पराभूत करून टाकायचं असा विचार स्वतः प्रत्येक ब्रिटिश अधिकाऱ्याची मनामध्ये धरलेला होता। आणि तो विचार एकदा मनामध्ये धारण करून या भारतीयांना पराभूत कसं करावं असं चिंतन त्यांनी करायला प्रारंभ केलेला होता। आपल्याला आश्चर्य वाटेल, ब्रिटिशांनी पहिले पाय रोवले, इतिहास सांगतो आपल्याला की बंगालमध्ये रोवले, आणि बंगालमध्ये पाय रोवल्यानंतर हिंदूंनाही त्यावेळेला पहिल्यांदा बरं वाटलं आणि मुसलमानांनाही बरं वाटलं। मुसलमानांना थोडं दुःख झालं, हिंदूंना त्यातल्या त्यात अधिक बरं वाटलं। चला, मुसलमानांच्या तडाख्यातून तरी सुटलं। आता बहुधा न्यायाचं आणि चांगलं राज्य इथे प्रस्थापित झालेलं असावं अशी एक वेगळं समजूत बंगालमध्ये प्रारंभी निर्माण झाली। आणि मग बंगाली माणसांना वाटायला लागलं की ईश्वरी वरदानच ब्रिटिश सत्तेच्या रूपाने इथे प्रगट झालेलं आहे। मग दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे कसे असतात हे ब्रिटिश जसजसे प्रगट करायला लागले त्यावेळी ब्रिटिशांचं सत्य स्वरूप या सगळ्या मंडळींच्या डोळ्यापुढे यायला लागलं। आपल्याला आश्चर्य वाटेल, त्या कालखंडामध्ये ब्रिटिशांनी असा नियम केलेला होता की ब्रिटिशांचा जिल्हाधिकारी जर नगर प्रदक्षिणेला निघाला, खेड्यापाड्यामध्ये गेला, तर त्यावेळेला एक तर तो तैलरथातून जात असे म्हणजे मोटारीतून जात असे किंवा पालखीत बसून जात असे। त्यावेळेला सर्व एतद्देशीयांनी गुडघे टेकावे आणि त्या जिल्हाधिकाऱ्याला जो गोऱ्या रंगाने त्याला नमस्कार करावा अशी पद्धत होती। आपल्याला नवल वाटेल की एकदा राजाराम मोहन राय एका खेड्यामध्ये गेलेले असताना त्या ठिकाणी जिल्हाधिकारी नेमका गेला होता पालखीत बसून, आणि राजाराम मोहन राय यांनी वंदन केलं नाही, म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं याला पकडा आणि याच्या पाठीवर 50 फटके मारा। राजा राममोहन रायनं ते फटके खावे लागले असते, पण त्यांचं नशीब असलं की त्यांना ओळखणारे कोणीतरी निघाले आणि म्हणून त्यांची शिक्षा रद्द होऊ शकली। ब्रिटिशांचं राज्य हे साक्षात ईश्वरी वरदान आहे असं ज्यांना वाटलं त्याच्यामध्ये अनेक जण होते। आपल्याला आश्चर्य वाटेल, त्याच्यामध्ये बिपिनचंद्र पाल होते। नाव ऐकलं तरी आपल्याला धक्का बसतो। बिपिनचंद्र पाल लाल बाल पाल म्हटले, पण बिपिनचंद्र पालांना असं वाटायचं की हे ईश्वरी वरदान आहे, कारण ब्रह्म समाजाचा परिणाम त्यांच्या मनावर इतका झाला होता। दयाळू ब्रिटिश सरकारने एतद्देशीयांना काही समाज निर्माण करायची परवानगी दिलेली होती। त्याच्यातूनच ब्राह्मण समाज आपण ज्याला म्हणतो, ज्याचं मूळ नाव ब्रह्म समाज आहे, तो निर्माण झाला। प्रार्थना समाज हाही महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये निर्माण झालेला होता। असे अनेक समाज, मराठीमध्ये आपण त्याला सोसायट्या म्हणतो, असे अनेक समाज आपल्या भारतवर्षामध्ये विविध प्रांतामध्ये निर्माण झालेले होते। आणि यांचं उद्दिष्ट, यांचं ध्येय काय होतं की आता ईश्वरी वरदान आलं, त्यांच्याकडून आपण शहाणपणाचे 4 धडे घेतले तर किती बरोबर होईल। आपल्याला आश्चर्य वाटेल की बिपिनचंद्र पाल आणि त्यांचे वडील यांचं पटत नसेल, कारण बिपिनचंद्र पाल हे ब्रह्म समाजाचे अनुयायी होते आणि त्यांचे वडील हे कट्टर हिंदुत्वाचे पुरस्कर्ते होते। त्याच्यामुळे दोघांच्या मधून विस्तार सुद्धा जात नसे अशी परिस्थिती प्राप्त झालेली होती। बंगालमधले मिशनरी आणि फादर एकमेकांना नित्य टाळ्या देत असतात आणि म्हणत असतात जे काम आपल्याला करायला पाहिजे तेच काम ब्रह्म समाज करतो, आपण कशाला करावं। याची नोंद ब्रिटिश अधिकाऱ्यांनी आणि ब्रिटिश इतिहासकारांनी केली, आपल्या लोकांनी नव्हे।
मिशनरीज एकमेकाला टाळ्या देत आणि म्हणत चला आपलं काम ब्रह्म समाज करतोय आणि म्हणून ब्रह्म समाजाचा उदो करण्याची चढावढ ब्रिटिश मिशनरीज आणि पाद्र्यांमध्ये लागलेली असते. आणि ते म्हणत असत तुम्ही काय दिव्य काम करता. त्यांचे बुरखे फाडायचं काम सर्वप्रथम जर कोणी केलं असेल आपल्याला ज्ञात आहे रामकृष्ण परमहंसांनी केलेलं होतं. त्यांचा अंतस्थ हेतू ब्रह्म समाजाचा काय आहे हे जगाला बंगालला पहिल्यांदा दाखवून द्यायचं काम जर कोणी केलं असेल आपल्याला आश्चर्य वाटेल. रामकृष्ण परमहंसांनी आणि नंतर स्वामी विवेकानंदांनी केलंय. थिओसॉफिकल सोसायटी निर्माण झाली आणि त्यांचा प्रच्छन्न हेतू वेगळाच होता. स्वामी विवेकानंद ज्या वेळेला अमेरिकेला गेले त्यावेळेला थिओसॉफिकल सोसायटीमध्ये ते गेलेले होते आणि त्यांना विनंती केलेली होती की आपण काय करा तर मला ओळखपत्र द्या. अमेरिकेमध्ये मी थिओसॉफिकल सोसायटीचं ओळखपत्र घेऊन जाईल कारण आपलं काही काम तिथे झालेलं आहे अमेरिकेमध्ये. आपल्या ओळखपत्रामुळे मला तिथलं काम सुलभ होईल. त्यावेळेस थिओसॉफिकल सोसायटीने त्यांना एकच विचारलं आमच्या तत्वज्ञानाचा आपण प्रसार कराल काय. त्यावेळेस विवेकानंद हसले आणि ते म्हणाले आपलं मत मला मान्य नाहीये. मला रामकृष्णांचं अद्वैत वेदांत हे मत मान्य आहे आणि त्याचाच प्रचार मी आयुष्यभर करणार. अद्वैत तत्वज्ञानासारखं श्रेष्ठ तत्वज्ञान जगात दुसरं कुठलं नाही याच्याबद्दल माझी खात्री झालेली आहे. आपण मला ओळखपत्र देणार का. त्यावेळेला आपल्याला आश्चर्य वाटेल थिओसॉफिकल सोसायटीने त्यांना ओळखपत्र दिलं नाही. पुढे स्वामीजी 1893 साली जुलैमध्ये अमेरिकेला शिकागोत पोहोचले. थंडी लवकर आली आणि त्याचा परिणाम असा झाला की त्यांच्याकडे उबदार कपडे नव्हते. स्वामीजी गोठून गेले अक्षरशः. आणि त्यावेळेला ही बातमी ही वार्ता भारतामध्ये आली. आल्याबरोबर थिओसॉफिकल सोसायटीच्या लोकांना इतका आनंद झाला की त्यांनी एक पत्र पाठवली. त्यांच्या पत्रात उल्लेख केला बरं झालं आता हा सैतान थंडीनं मरेल. सैतान थिओसॉफिकल सोसायटीचे लोक विवेकानंदांना सैतान म्हणतायत पण सैतान मेला नाही कारण तो सैतान नव्हता. ज्याच्यावर परमेश्वराची पूर्ण कृपा होती ज्याच्या वक्तृत्वानं ज्याच्या भ्रष्टेपणानं पुन्हा हिंदू धर्माला पुन्हा नवीन संजीवन प्राप्त होणार होता असा भ्रष्टा महापुरुष होता. त्या थंडीवर मात करून तो जगला. स्वामीजी ज्या वेळेला परत आले भारतामध्ये आणि त्यांची व्याख्यानं झाली. पार अगदी कोलंबोपासून अल्मोड्यापर्यंत व्याख्यानं झाली. अप्रतिम व्याख्यान प्रत्येक व्याख्यान कंठस्थ हृदयस्थ करावं इतकं सुंदर आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. आणि त्याच्यावर टीका करताना थिओसॉफिकल सोसायटीने जे पत्र दिलं ते पत्र माझ्या जगामध्ये काढून दाखवू का असं स्वामीजी म्हणत असतात. इतका त्रास या समाजाने विवेकानंदांना द्यायचा प्रयत्न केला. सगळे पादरी तर म्हणत असत चला काय करायचंय आपल्याला आपलंच काम जर ब्रह्म समाज करत असेल आपण कृतार्थ होऊन राहूया असं ते म्हणत असतात. शेवटी बिपिनचंद्र पाल आणि त्यांचे वडील एकमेकाचं तोंड बघत नसतात. ज्यावेळी अगदी मृत्यूशय्येवर वडील होते त्यावेळेला बिपिनचंद्र पाल त्यांना भेटायला आले. पुन्हा त्यांच्या वडिलांनी सांगितलं बाबा ब्रह्म समाज हा ब्रिटिशांच्या तत्वज्ञानाखाली त्यांच्या विचारधारेखाली निर्माण झालेला आहे तू त्याला बोलू नकोस. तरी त्यांचं मतांतर झालं नाही. ही माणसं किती तत्वनिष्ठ असतील आपल्या मुलाच्या हातचं पाणी आणि अन्न सुद्धा बिपिनचंद्रांच्या वडिलांनी घेतलं नाही. पुढे बिपिनचंद्रांनी एक विलक्षण उल्लेख केलाय. ते म्हणतात आता माझ्या हळूहळू डोळे उघडायला लागलेले आहेत आणि त्यात आपल्या आत्मवृत्तामध्ये आत्मचरित्रामध्ये त्यांनी एक उल्लेख केलाय आणि ते म्हणतात केशवचंद्र सेन हे ब्रह्म समाजाचे फार थोर नेते यात शंकाच नाही. पण गंमत कशी आहे पहा त्यांनी लिहून ठेवलेलं आहे की केशवचंद्र सेन आणि त्यांच्या अनुयायांनी राजकीय क्षेत्रामध्ये अजिबात ढवळाढवळ केली नाही. राजकीय क्षेत्राबाबत त्यांचं एकच मत होतं कोणतं ब्रिटिश साम्राज्य इथे प्रस्थापित झालं हे आम्हाला मिळालेलं ईश्वरी वरदान आहे. आपल्याला नवल वाटेल तर रवींद्रनाथ टागोरांच्या वडिलांचं सुद्धा हेच मत होतं. ते म्हणत होते की ब्रिटिश इथे आले म्हणजे साक्षात देवदूत आले अशी धारणा त्यांची होती. आणि 3-4 वर्ष गेली असतील त्याच महर्षी टागोरांनी म्हणजे रवींद्रनाथाच्या वडिलांनी लिहून ठेवलेलं आहे की ज्यांना मी देवदूत मानत होतो ते देवदूत नसून ते यमदूत आहेत याचं प्रत्यंतर मला आलेलं आहे आणि आता माझा भ्रमनिराश झालेला आहे हे त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. सुरेंद्रनाथ बॅनर्जींसारखा लोकोत्तर वक्ता बंगाल प्रांतामध्ये निर्माण झाला. पण बंगाल प्रांतामध्ये त्यांनी आपल्या वक्तृत्वाने समाज घालवलेला होता. पण प्रारंभी त्यांची महत्वाकांक्षा हीच होती की विलायतेला जावं आयसीएसची परीक्षा उत्तीर्ण व्हावं आणि मग काय करावं लठ्ठ पगाराची नोकरी स्वीकारावी आणि सुखाचं जीवन जगावं.
1868 नंतर त्यांचे बंधू गेलेले होते. तिथे गेल्यानंतर हा फार प्रज्ञावंत आहे हे ब्रिटिशांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी एक प्रयोग करून पाहिला की शक्य तितकं त्यांना ICS परीक्षेमध्ये यश येऊच नये. पण हा इतका बुद्धिमान विद्यार्थी निपजला की नाईलाजाने ब्रिटिश सरकारला त्यांना उत्तीर्ण करावंच लागलं. इथून जे जे आमचे प्रज्ञावंत गेले, काय एकेकाची विचारधारणा असेल. आपल्याला माहिती आहे योगी अरविंद गेले आणि अरविंदांचे वडील कृष्णकांत त्यांनी तर प्रतिज्ञाच केलेली होती की काय वाटेल ते झालं तरी हा सूटबूट घालूनच वावरला पाहिजे. हिंदू धर्म संस्कृतीचा याला वारा सुद्धा लागता कामा नये. पण घडलं प्रत्यक्षात उलटं. केंब्रिज विद्यापीठामध्ये योगी अरविंदांनी ज्या उत्तरपत्रिका लिहिलेल्या होत्या त्याच्यावर जो कोणी परीक्षक होता तो इतका प्रामाणिक होता की त्यांनी त्याच्यावर शेरा मारून ठेवलेला होता की हा विद्यार्थी इतका बुद्धिमान आहे आणि याची आंग्ल भाषा इतकी परिपूर्ण प्रौढ आहे की ही उत्तरपत्रिका तपासायला मी अपात्र आहे. काय त्यांची भाषा. आज सुद्धा आपण अरविंदांचे ग्रंथ काढून बघा, 3-3, 4-4 पानं एक वाक्य चालतं. बाणा करतात. आमच्या संस्कृतमध्ये जसे पंडित झाले त्याचं आंग्ल भाषेवर इतकं प्रभुत्व. 3-3 पानं एक पान एक वाक्य अखंड धावत. गुरुदेव रानडेंनी ज्या वेळेला तत्वज्ञानाची परीक्षा दिली पदव्युत्तर, त्यावेळेला परीक्षकांनी चेहरा लिहिलेला होता. काय लिहिलेला होता? "द एक्झामिनी नोज मोर दॅन द एक्झामिनर." मी काय याला हातात चेहरा देणार आणि याला काय गुण देणार. इतकी गुणवत्ता गुरुदेवांनी प्रगती केलेली होती. सुरेंद्रनाथ झालेजी विद्वान होते, अत्यंत बुद्धिमान हुशार. त्यांना नापास करताच आलं नाही आणि परत आल्यानंतर त्यांना मोठी जागा मॅजिस्ट्रेटची द्यावी लागली. पण ब्रिटिश सरकारच्या मनामध्ये ते इतकं खदखदत होतं की शेवटी त्यांच्या प्रशासनामध्ये एक चूक निघाली असं दाखवून ते मुळामध्ये ICS उत्तीर्ण झालेले नाहीत असं ब्रिटिश सरकारने दाखवलं आणि काढून टाकलं त्यांना नोकरीवर. हा चटका त्यांना इतका बसला, त्यांच्या मनाला हे इतकं लागलेलं होतं की अरे याचा प्रतिशोध कुठेतरी घ्यायला पाहिजे असं त्यांच्या मनामध्ये आलं आणि पहिल्यांदा ब्रिटिश सरकारची चाकरी करावी, ते साक्षात देवदूत आहेत असं ज्यांना वाटत होतं त्यांनी क्रांती संग्रामामध्ये पुढे उडी घेतली आणि लोकमान्यांचा सहवास त्यांना लाभला आणि सुरेंद्रनाथ बॅनर्जींच्या वक्तृत्वाला तरुणांनी आपले जीव ओवाळून टाकले. बंगालमध्ये असे इतिहास आपल्याला सांगतो. इतकं विलक्षण बंगालमध्ये घडलं. यावेळेला पंजाबमध्ये सुद्धा काही विलक्षण घडत होतं. वस्तुतः पंजाब हा आमचा खडगहस्ता असला पाहिजे. पण दुर्दैवानं असं झालेलं होतं की ज्या वेळेला 1857 स्वातंत्र्य समर होऊन गेलं त्यावेळेला ब्रिटिशांनी पहिल्या अवघ्या जनपदांचं निशस्त्रीकरण करून टाकलं. कायदा सांगला कोणत्याही भारतीय माणसाच्या हातामध्ये शस्त्र असता कामा नये. निशस्त्र केलं सगळ्यांना. पुन्हा शस्त्र घेऊन कोणत्याही भारतीय माणसाने स्वातंत्र्य समर लढता कामा नये. आणि मग पहिल्यांदा निशस्त्रीकरणाचा कायदा. दुसरं त्यांनी असं ठरवलं, आपल्याला आश्चर्य वाटेल, सावरकरांनी लिहून ठेवले की कोणत्याही चित्पावनाला सैन्यात घ्यायचं नाही. हे फार खतरनाक आहे. कारण क्रांतिकारकांची प्रचंड यादी वाचली तर 90% अधिक हे चित्तपावन आहेत हे ब्रिटिशांच्या लक्षात आलेलं होतं. म्हणून त्यांनी ठरवलं यांना सैन्यामध्ये अजिबात जागा द्यायची नाही. तिसरं त्यांनी असं ठरवलं, आमच्याशी एकनिष्ठ कोण राहिले? मुसलमान राहिले. आपल्याला नवल वाटेल, पंजाबी शीख राहिलेले सगळे आपल्याच लोकांविरुद्ध लढले. 1857च्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये सावरकरांनी नोंद केलेली आहे की ज्या वेळेला हळूहळू पूर्वेकडे उठाव व्हायला लागला होता, दिल्ली, आग्रा, कानपूर या बाजूला उठाव झाला, ब्रह्मावर्तला उठाव झाला, झाशीची राणी लढली, सरखारीला उठाव झाला, बाणपूरचा मर्दन सिंग ज्या वेळेला लढला त्यावेळेला नानासाहेब पेशवे, रावसाहेब पेशवे, तात्या टोपे लढले. त्यावेळेला आमच्या शहाण्या शीख बांधवांनी उठाव केला असता तर हा देश स्वतंत्र झाला असता अशी नोंद स्वातंत्र्यवीरांनी केली. पण दुर्दैवानं ते घडू शकलं नाही. आमचं दुर्दैव आहे ते खरोखर. म्हणून पंजाबी लोकांना, शीख लोकांना, गुरख्यांना, पठाणांना, तुर्कांना, मुसलमानांना आपल्या सैन्यामध्ये जास्तीत जास्त जागा ब्रिटिशांनी दिल्या कारण सगळे त्यांच्याशी एकनिष्ठ राहिलेले होते. पुढे ब्रिटिशांनी असं ठरवलं की मराठे तलवारीला फार तिखट आहेत तेव्हा त्यांनाही जितकं वगळता येईल तितकं वगळावं आणि त्यांच्या हातामध्ये शस्त्र कधी देऊ नये. ब्रिटिशांच्या मध्ये 2 तट पडलेले होते. एकाला वाटत होतं छोटेशाहीनं, दंडुकशाहीनं सगळा भारत जिंकता येईल. पण त्यातला दुसरा विचार करणारा वर्ग होता
ते असं नेहमी म्हणत असत, अरे खडगानं राष्ट्र जिंकता येते, पण ते खडगाच्या धारेवर पेलता येत नाही. आणि म्हणून केवळ छोटेशाहीनं दंडुकशाहीनं भारतावर आपल्याला राज्य करता येणार नाही असं सांगणारे काही शहाणे लोक त्याच्यामध्ये होते. आणि त्यांच्या समन्वयातून या सगळ्या माणसांनी आपल्या प्रशासनाची चौकट ठरवून घेतलेली होती आणि त्याप्रमाणेच ब्रिटिशांचं वर्तन होत असतं. आपल्याला नवल वाटेल की खरोखर ज्यावेळेला वडगावची लढाई झाली आणि मराठ्यांनी तलवार अशी गाजवली, तर ब्रिटिशांना असं वाटलं की यापुढे उघड्या मैदानात यांच्याबरोबर शक्यतो झुंजायचं नाही. आमची माणसं राष्ट्रनिष्ठ होती, नव्हती अशी हितूरखंड सुद्धा होते, पण राष्ट्रनिष्ठही होती. बापू गोखले शेवटचे सेनापती, त्यांचं मतपरिवर्तन करावं म्हणून ब्रिटिशांनी आपला एक प्रतिनिधी पाठवला. त्याचं नाव आश्चर्य वाटेल, लिंगो भगवान. भगवान, राष्ट्रद्रोही भगवान. आणि तो बापू गोखलेंचं मतपरिवर्तन करायला. आणि त्याने बापू गोखलेंना एकच विचारलं, आपली किंमत सांगा. प्रत्येक माणसाला किंमत असते, आपली किंमत सांगा. त्यावेळेला बापू गोखलेंनी जे उत्तर दिले इतकं रोमांचकारी आहे. ते सांगतात, स्वामीद्रोह म्हणजे राष्ट्रद्रोह. माझ्या स्वामीची, माझ्या राष्ट्राची मी कधीही द्रोह करणार नाही. रणांगणामध्ये लढताना मला मृत्यू आला तरी चालेल, स्वर्गपदात माझं स्थान अढळ ठेवलेलं आहे, पण मी स्वामीद्रोह करणार नाही, राष्ट्राची द्रोह करणार नाही. आणि तुमच्या ब्रिटिशांनी काय त्रिभुवनातली दौलत माझ्या समोर तुम्ही आणून ओतलीत तरी मी कदापि तुम्हाला वश होणार नाही. सारस्वतकार विलभावेने लिहून ठेवलेला आहे. हे उद्गार बापू गोखलेंचे घ्यावे, तसबीर तयार करावी आणि देवघरात ठेवून त्याचं नित्य पूजन करावं. नवं भारतवर्ष निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. इतकं अलौकिक सामर्थ्य त्या शब्दामध्ये. अशी आमची राष्ट्रनिष्ठ माणसंही होती, पण खंड फितुरी करणारी माणसं सुद्धा होते. बंगालमध्ये ज्या वेळेला असा एक प्रकारचा नैराश्यवाद प्रस्थापित झालेला होता, त्यावेळेला सगळे आमचे शीख बांधव म्हणत होते, बास हे ईश्वरी वरदान आलं. तेव्हा ब्रिटिशांची सत्ता दृढमूल करायला आमच्याच बांधवांनी हात लावला. हे फार मोठं दुर्दैव आहे. पण सगळीच माणसं अशी होती असं नाही, काही चांगली होती त्या प्रांतामध्ये निर्माण झालेले. आणि तिथल्या एका लोकोत्तर महात्म्यानं पंजाबाला जाग करायचा प्रयत्न केला. एकच होते असं नाही, अनंत लोकोत्तर महात्मे निर्माण झाले. पण पहिल्यांदा आपल्या राष्ट्राला मा भी सांगणारे स्वामी दयानंद सरस्वती निर्माण झाले. आणि पंजाबी शीख बांधवांची तरुणांची अलौकिक संघटना बांधायचा त्यांनी प्रयत्न केला. स्वामी दयानंद सरस्वती नित्य सांगत असत, एक भाषा, एक धर्म, एक लक्ष असल्याशिवाय वेळानं या देशाची, राष्ट्राची निर्मितीच होऊ शकणार नाही. आपला धर्म एक हवा, आपली भाषा एक हवी, आपलं उद्दिष्ट, आपलं व्यापक ध्येय एक हवा. पुन्हा पुन्हा सांगितलेलं आहे. अनंत अनुयायी दयानंद सरस्वती नायंग आले आणि दानापूरला त्यांचा एकदा मुक्काम होता. आणि मुक्काम असताना मध्यरात्री हे ताडकन उठून बसले, अस्वस्थपणे त्या दालनामध्ये येरझाऱ्या घालायला लागले. माणसं चकितून बघायला लागली, कोणाला तरी जाग आली. भराभरात सगळेजण जागे झाले आणि म्हणतात, स्वामीजी काय झालं, आपण असे अस्वस्थ का झाला, कशासाठी आपण येरझाऱ्या घालत आहात. त्यावेळेला ढगाला पाणी निघालं दयानंद सरस्वतींच्या नेत्रात. इतकं कठोर नेतृत्व असलेला हा महात्मा. आणि तो म्हणाला, या देशामध्ये काय चालले ते पाहवत नाहीये. लबाड धूर्त ब्रिटिश इथे येतात आणि काय करतात, तर आमचे जे अत्यंत दारिद्र्यामध्ये खितपत पडलेले बांधव आहेत, मग कुणी मांग असेल, कुणी महार असेल, कुणी सांभार असेल, कुणी पददलित असेल, दारिद्र्यामध्ये खितपत पडलेले लक्षावधी बांधव आहेत, त्यांना बाठवतायत, त्यांना ख्रिश्चन करतायत. आणि आमच्या हिंदू धर्माचं त्यांच्याकडे लक्ष नाही आहे. हिंदू धर्माने, हिंदू धर्माच्या ज्यांना अभिमान आहे, अशा अभिमान असणाऱ्या लोकोत्तर महात्म्याने आता जागृत होण्याची वेळ आलेली आहे. ह्या सगळ्या लोकांना आम्ही एकत्र केलं पाहिजे. केरळमध्ये मोकल्यांचं बंड झालं. पुढे आपल्याला माहिती आहे की हजारो आमचे हिंदू बांधव बाटवले गेले तलवारीच्या धाकाखाली. त्यापैकी जवळजवळ 2,500 बांधव पुन्हा हिंदू धर्मात आणण्याचं लोकोत्तर काम आर्य समाजाने केलं. रात्र रात्र त्यांना झोप येत नसे आणि वाटत असे केव्हा माझं हिंदू राष्ट्र प्रबळ होईल. मा भीही असं सांगणारा हा लोकोत्तर महापुरुष असंख्य शीख बांधवांना हाताशी धरून नूतन भारतवर्षाचं आणि स्वातंत्र्याचं स्वप्न आपल्या डोळ्यासमोर धरून होता. याच प्रांतामध्ये
त्रिमूर्तीपैकी लाला लजपतराय झाले. त्यांचं पूर्वायुष्य आपण जर अभ्यासलं धक्का बसेल. लाला लजपतरायांचे वडील मुसलमान धर्माला, इस्लामला सर्वथैव अनुकूल होते. आश्चर्य वाटेल ऐकून. सर्वथैव अनुकूल. ते नमाज पडत असत, कुराण वाचत असत, त्याहून महत्वाचं म्हणजे रोजे पाळत असत. आणि लाला लजपतरायांची आई प्रखर विरोध करत असते. त्यांना प्रखर विरोध केला की ते तिला धमकी देत असत आणि म्हणत असत मुसलमान हो. त्यावेळी ती बिचारी माऊली गप्प बसत असत. प्रत्येक वेळेला धमकावत असतात आणि म्हणत असत मी नमाज पडतो, तुलाही नमाज पडला पाहिजे, अशी धमकी घालत असत तिला. आणि ती माऊली बिचारी, जिला हिंदू धर्माचं अत्यंत प्रेम होतं, चुप्प बसत असते, मूग गिळून गप्प बसत असते, काही करता येत नसे. लाला लजपतरायांनी आपल्या आठवणीमध्ये लिहिले, या सगळ्याचा प्रभाव माझ्या मनावर इतका प्रचंड पडला की मीही नमाज पडायला लागलो. आपला विश्वासच वाटणार नाही, पण हे इतिहासात नोंदवलेलं आहे. स्वतःच्या आत्मवृत्तामध्ये लाला लजपतरायांनी हे लिहिलेलं आहे. ते म्हणतात मीही नमाज पडायला लागलो, मीही सभ्याचार सगळे मुसलमानांच्या सारखे करायला लागलो, वडिलांना अनुसरायला लागलो. आणि मला असं वाटायला लागलं हिंदू धर्मात काही अर्थच नाही आहे, आपणही वडिलांसहित इस्लामाला आलिंगन द्यावं. पुढे त्यांनी लिहिलेलं आहे, माझ्या आयुष्यामध्ये पंडित गुरुदत्त आले नसते तर सर्वनाश झाला असता. माझ्या आयुष्यामध्ये पंडित गुरुदत्त आले आणि लाला लजपतरायांचं आयुष्य चरित्रामध्ये पालटलं. पहिल्यांदा मला कळलं की हिंदू धर्म किती थोर आहे. एक देश प्रसूतस्य सकाशादग्रजन्मनः स्वं स्वं चरित्रम शिक्षेरन पृथिव्याम सर्व मानवाः. हे म्हणणारा हिंदू धर्म किती मोठा आहे हे माझ्या लक्षात यायला लागलं. अयम निजः परो वेत्ती गणना लघुचेतसाम उदार चरितानाम वसुधैव कुटुंबकम. असं म्हणणारा माझा धर्म किती लोकोत्तर आहे माझ्या लक्षात यायला लागलं. वसुधैव कुटुंबकम, केवढं भव्य दिव्य स्वप्न आहे सांगा. ही सगळी वसुंधरा, अनंत ही विश्व म्हणजे एक कुटुंब आहे. इतकं भव्य दिव्य स्वप्न कोण पाहतो का मला सांगा. हे आमच्या पूर्वसुरींनी पाहिलं आणि पंडित गुरुदत्तांकडून लाला लजपतरायांना शिकायला मिळालं. मग वसुंधरा कुटुंब असेल तर त्याचा दिवाणखाना कदाचित अमेरिका असेल, त्याचं दुकान कदाचित इंग्लंड असेल, पण त्याचं देवघर भारतवर्ष आहे हे कधीही विसरू नका. इतकं विलक्षण सामर्थ्य आहे भारतवर्षामध्ये. आणि जोपर्यंत देवघराचं अधिष्ठान आम्ही विसरत नाही तोपर्यंत या भारतवर्षाला काही होणार नाही. साम्यवादी म्हणाले की धर्म म्हणजे अफूची गोळी, पण त्यांच्या डोळ्यासमोर जो धर्म होता तो फार वेगळा होता, हिंदू धर्मासारखा नव्हता. पंडित नेहमी गल्लत करतात. आमच्या इतिहासकारांनी आणि इतिहासाचं विश्लेषण करणाऱ्या लोकांनी प्रचंड गल्लत केली. साम्यवादींनी ज्या धर्मावर टीका केली त्यांच्यासमोर ख्रिश्चन धर्म होता, हिंदू धर्म नव्हता. हे आम्ही कधी लक्षातच घेतलं नाही आणि धर्म या नावाने इतकी गल्लत करून टाकले. आमच्या धर्माचं स्वरूप इतकं व्यापक आहे की त्याच्यामध्ये ऐहिक आणि पारलौकिक क्षितिज सगळी एकत्र सामावलेली. सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. अशी प्रार्थना अन्य कोणत्या धर्मात आहे मला शोधून दाखवा, अशी कुठेही सापडणार नाही. इतकं भव्य दिव्य स्वप्न आमच्या पूर्वजांनी पाहिलं आणि लाला लजपतराय तृप्त होऊन गेले. पुढे हंसराज त्यांच्या जीवनामध्ये आले, साईदास आले आणि लाला लजपतरायांचं आयुष्य चरित्रामध्ये पालटलं. आणि त्यांनी एक लेख लिहिलेला आहे, मी पुन्हा हिंदू झालो. काय अद्भुत आहे, मी पुन्हा हिंदू झालो. म्हणजे मनानं मी शरीराने हिंदू होतो पण माझ्यावर संस्कार इतके विपरीत झालेले होते की मग पार बिघडून गेलेलं होतं, असं लाला लजपतरायांनी लिहिलेलं आहे. ते म्हणतात आता मी पुन्हा हिंदू झालो म्हणजे हिंदू धर्म मला उलगडला, हिंदू संस्कृती मला उलगडली, इथली माती मला कळली. पूर्वजांनी या देशाला या राष्ट्राला अवघ्या मानव जातीला किती भव्य दिव्य दिले तेही मला उलगडलं, असं आपल्या आत्मवृत्तामध्ये लाला लजपतरायांनी लिहिलेलं आहे. याच पंजाबमध्ये एक लोकोत्तर क्रांतिकारी व्यक्तिमत्व निर्माण झालं की ज्यांनी पुन्हा एकदा या राष्ट्राचा गौरव जागावा असे प्रयत्न केले. रामसिंग कुका. आणि वैशिष्ट्य असं आहे की रामसिंग कुकांचं उज्ज्वल देदीप्यमान चरित्र काळाच्या पडद्याआड गेलेलं होतं. ते पुन्हा लोकांसमोर कुणी आणलं असेल, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आणलेलं आहे. रामसिंग कुका हे रणजित सिंगाच्या सैन्यामध्ये होते. सैन्य पराभूत झालं
पंजाब पुढे ब्रिटिशांनी गेला, सिंध पडलं, कैथाल पडलं, झाशी गेलं, सातारा गेलं, कोल्हापूर गेलं, संबळपूर गेलं, क्रमाने एक 1843 पासून ढासळत गेलेल्या संस्थान आहेत सगळे, एक एक असा पाडाव होत गेला. पण पुढे या रामसिंग फुकांच्या लक्षात आलं 1860 ते 1894 पर्यंतचा हा कालखंड दैदिप्यमान आहे. अनेक नररत्नांनी या देशाला पुन्हा संजीवन द्यायचा प्रयत्न केलेला आहे. रामसिंग फुका त्यांनी पुन्हा एकदा अध्यात्माची वस्त्र धारण केली, शस्त्र खाली ठेवलं. त्यांच्या भोवती अनंत अनुयायी गोळा झाले. पंजाबमधल्या भैणी गावामध्ये स्वतः त्यांनी लोकांना धर्माचे धडे गिरवायला प्रवृत्त केलं. पण हे करत असताना हळूहळू त्यांनी त्यांना हातामध्ये शस्त्र धारण करायलाही प्रवृत्त केलेलं आहे. पंजाबचे 12 जिल्हे त्यांनी आपल्या मताप्रमाणे निर्माण केले आणि आपल्या सगळ्या अनुयायांना विखरून ठेवलं आणि सांगितलं सजग रहा. कोणी जर गायीवर आघात केला तर प्रतिशोध घेतल्याशिवाय थांबू नका. हे सांगणारे कोण होते? रामसिंग फुका होते. गोमांस कोणाला खाऊ देऊ नका आणि गोमातेचं रक्षण करा, हे रामसिंगांनी अनुयायांना सांगितलेलं होतं. आणि मग खरोखरच असा प्रसंग आला की गायीवर कुणी मुसलमानांनी हल्ला केला म्हणून प्रचंड द्वंद्व झाला. आणि त्या द्वंद्वामध्ये अनेक अनुयायी रामसिंग फुकांचे पकडले गेले, त्यांना फाशी दिली गेली आणि सरकारची वक्रदृष्टी ब्रिटिशांची रामसिंग फुकांच्याकडे वळली. रामसिंग फुकांचे अनुयायी शस्त्रधारी होते. आमच्या धर्माने असं सांगितलेलं आहे असं सांगून शीख बांधव एकत्र आलेले होते आणि म्हणत होते आम्ही शस्त्र धारण केल्याशिवाय राहणार नाही आणि शस्त्रास्त्राचा लढा. पुढे त्यांचे अनेक अनुयायी जिंकले गेले, काही पराभूत झाले आणि अनेकांना दयाळू ब्रिटिश सरकारने तोफेच्या तोंडी दिल्या, चिंधड्या करून टाकल्या, उद्ध्वस्त करून टाकल्या. जेवढी दहशत बसवता येईल तेवढा प्रयत्न ब्रिटिश सरकार करत होता आणि आमच्या इतिहासावर उलटी टीका करत असत. पण गंमत अशी आहे की जॉन हसनी चर्चवर टीका केली म्हणून त्याला चौकात बांधून जायला, असं दुष्कृत्य आमच्या देशात कधीही झालं नाही. आमच्या देशामध्ये द्वंद्व झाली पण ती वैचारिक द्वंद्व झाली, हे लक्षात घेण्यासारखं आहे. जॉन हसला कोणी पकडलं नाही, आमच्या देशात खचित पकडलं नसतं, पण इंग्लंडमध्ये त्याला पकडण्यात आला आणि चर्चवर टीका करतो म्हणून त्याला चौकामध्ये जिवंत जाळण्यात आलेला होता. हा सगळा इतिहास स्वातंत्र्यवीरांना ज्ञात होता. पुढे कॉवन्सच्या आधिपत्याखाली रामसिंग फुकांना पकडण्यात आलं आणि त्यांच्या अनुयायांना पकडण्यात आलं. एका भिंतीसमोर त्यांच्या अनुयायांना उभं करत असत आणि एकावर 50-50, 100-100 गोळ्या झाडत असत. देहाची चाळण करून त्यांचा एक अनुयायी मारला गेला. 12 वर्षाचे कोवळं पोर त्यात पकडण्यात आलेलं होतं. ज्याला मिसळून सुद्धा फुटलेलं नव्हतं त्याला कॉवन्सनी जवळ बोलावलं. त्या कॉवन्सच्या बायकोला त्याच्या मनामध्ये कुठेतरी करुणेचा पाझर फुटला, दया अंतःकरणात जागली आणि ती कॉवन्सला म्हणते हे 12 वर्षाचं पोर त्याला मारू नका हो. पण कॉवन्स अत्यंत निर्घृण होता, नृशंस होता आणि त्यांनी ठरवलं त्यालाही मारायचं. त्यावेळेला हा जवळून जाणारा 12 वर्षाचा पंजाबी मुलगा, गहू खाणारा सशक्त, त्यांनी एक अलौकिक केलं. तो वाघाच्या पिलासारखा झेपाल आणि कॉवन्सवर कुसून पडला. आणि त्यांनी काय केलं, त्यांनी त्या कॉवन्सची दाढी इतकी घट्ट पकडली की कॉवन्सच्या अनुयायींनी प्रयत्न करूनही त्याच्या हातातून कॉवन्सची दाढी चढवता येईना. तो दाढी ओढतोय आणि कॉवन्स पिसाळलाय आणि आरडाओरडा करतोय. अशा वेळेला कॉवन्सनी एकच आज्ञा दिली. 5 मिनिटं गेल्यानंतर त्याला वेदना असह्य झाल्या आणि त्यांनी एक आज्ञा दिल्याबरोबर त्या 12 वर्षाच्या मुलाचे दोन्ही हात मनगटापासून तोडण्यात आले. बस ही एकच शिक्षा. आणि नंतर त्याला भिंतीजवळ उभा केला आणि गोळ्या घालून त्याला मारलं.